कोपिनकट्टी तालुका खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 30वी वार्षिक सभा नुकतीच शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सभागृहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन व आमदार विठ्ठलराव हलगेकर होते। व्यासपीठावर व्हाईस चेअरमन विठ्ठल करंबळकर, संचालक चांगप्पा निलचकर, महादेव गुरव, नागेश जोगोजी, नारायण हलगेकर, यल्लाप्पा तिरवीर, परशुराम तिरवीर, पुंडलिक गुरव, बाळगौडा पाटील, देवेंद्र हुंडेड, संचालिका मीनाक्षी बांदिवडेकर, राजश्री हलगेकर, पार्वती शहापूरकर, रेणुका कोलकार आदी उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक व स्वागत जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंद्रे यांनी केले, तर सभेची सुरुवात संस्थापक चेअरमन व आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व लक्ष्मी फोटो पूजन करण्यात आले। यावेळी मॅनेजर शंकर हुद्रे यांनी अहवाल वाचन केले। अहवाल वाचनात बोलताना सांगितले की सोसायटीकडे एकूण 352,15,93,185 रुपये ठेवी असून सोसायटीने 176,20,12,044 रुपये कोटीचं कर्ज वाटप करण्यात आले, तर 135,08,12,058 रुपये इतकी सोसायटीनं गुंतवणूक केली आहे। यावेळी कार्यक्रमाचं औचित्य साधून महिला मेजर आशा परशुराम करंबळकर यांचा सत्कार, तसेच प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा पाटील भागभांडवलदार निवृत्त शिक्षक गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार विठ्ठलराव हलगेकर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला। वार्षिक सभेला सोसायटीच्या विविध शाखांचे मॅनेजर तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन LV गुरव यांनी केले, तर आभार अरुण काकतकर यांनी मानले।